नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय। त्यासाठी मी ते सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेत। त्यावर मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। त्यानंतर इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, ती मी इथे घालते। आणि त्यानंतर मी इथे कोकमाचा रस 2 ते 3 कोकम पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याचा रस घेतलेला आहे आणि 1 कोकम सुद्धा इथे वापरलेला आहे। सर्व मसाले व्यवस्थित सुरमईला इथे लावून घ्यायचे आहेत। एकजीव होईपर्यंत आपण मसाले छान सुरमईला इथे लावून घेणार आहोत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे मसाले जे आहेत ते सुरमईला व्यवस्थित असे लावून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता ही सुरमई मी 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण शॅलो फ्राय करणार आहोत। शॅलो फ्राय करण्यासाठी इथे मी 4 ते 5 चमचे रवा वापरलाय। त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालते। खूप छान कुरकुरीत असे आपली सुरमई फ्राय बनणार आहे। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि त्यानंतर इथे 1 चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे। खूप सुंदर असा रंग सुद्धा येतो याने। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मॅरिनेट केलेली जे सुरमईचे तुकडे आहेत ते एक आपण छान रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत। आणि मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यावर मी तेल सुद्धा घातले। तर तेलावरती मी आता इथे ही सुरमई व्यवस्थित रव्यामध्ये कोट करून पॅनवरती घालणार आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा जे सुरमईचे तुकडे आहेत ते छान रव्यामध्ये घोळवून एक करून इथे पॅनवरती घालून घेणार आहे। गॅसचा फ्लेम आपण सुरुवातीला स्लो ठेवायचा आहे। जोपर्यंत मी सर्व सुरमई इथे घालून घेत नाही तोपर्यंत मी गॅसचा जो फ्लेम आहे तो स्लो ठेवणार आहे। आणि त्यानंतर जेव्हा सर्व सुरमई घालून होतील तेव्हा मी इथे गॅसचा फ्लो जो आहे तो मीडियम ठेवणार आहे। आणि 5-5 मिनिटांसाठी मी इथे दोन्ही बाजूंनी छान खरपूस अशा होईपर्यंत सुरमई भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे 5 मिनिटांनंतर एक सुंदर असा रंग आलेला आहे। मी वरतून सुद्धा थोडंसं तेल घातलेलं होतं। आता इथे एक करून मी सुरमई परतून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे। आता खालच्या बाजूंनी सुद्धा मी 5 मिनिटांसाठी छान असा सुरमई फ्राय करून घेणार आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी आपण सुरमई छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। जेव्हा वाटेल तेव्हा आपण तेलाचा थोडा वापर करायचा आहे मधून, म्हणजेच ती अजून छान अशी खुसखुशीत अशी भाजली जाईल आणि त्याची चव सुद्धा खूप सुंदर होईल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरमई फ्राय आता इथे बनून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। निरोगी खा, निरोगी राहा।